हॅलो, मी पल्लवी. खूप दिवस झाले आपले व्हिडिओज येत नाही आहे कारण की स्टुडिओचं काम चालू आहे. पण आपल्या घरामध्ये लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा आपण वेळ काढून त्यांच्यासाठी काहीतरी बनवतच असतो. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की मी घरच्याच गोष्टी वापरून मुलांचं आरोग्य बरं करण्याचा खूप प्रयत्न करते. तर त्यासाठी मी आज इथं 3 गोष्टी आणल्या आहे. तर त्या 3 गोष्टी कोणत्या त्या मी सांगते. तर सगळ्यात पहिले आहे हा भीमसेनी कापूर. हा मी इथं भीमसेनी कापूर घेतला आहे, जवळ घे थोडंसं. त्यानंतर इथं मी घेतला आहे अस्मनतारा. हा अस्मनतारा आहे. आणि ह्या तुम्ही कुठल्याही जे दुकानं असतात, आयुर्वेदिक दुकानं असतात तुमच्या शहरामध्ये गावात, असं एखादं दुकान असते तिथं या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतील. तर हा आहे म्हणजे याला ओवा फूल पण म्हणू शकता तुम्ही. ओवा फूल किंवा पुदिना फूल असं याचं नाव आहे. हे 100 ग्रॅम घ्यायचं आहे. त्यानंतर हा आपला भीमसेनी कापूर आहे, हा पण 100 ग्रॅम घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा आहे अस्मनतारा. ह्या सगळ्या ज्या तिघी गोष्टी आहे ह्या तुम्हाला 100 ग्रॅम एखादं जे दुकान असते आयुर्वेदिक त्या दुकानातून ह्या आणायच्या आहे. आणि त्यानंतर तुम्हाला असे एक काचेचं बाऊल घ्यायचं आहे कुठलंही, आणि त्यामध्ये ह्या वस्तू मिक्स करायच्या आहे. आणि खरं सांगू मैत्रिणींनो, जर तुम्ही असं जर हे केलं मिश्रण सगळं एकत्र, तर इतकी छान जादू तयार होते. हे सगळं तुम्हाला रात्रभर असंच ठेवायचं आहे, कारण याने तुमच्या बाळाची सर्दी पण कमी होते. जर बाळाचा घसा दुखत असेल तर त्याचा घसाही दुखणं कमी होतो आणि तुम्हाला कुठलेही महागडे औषध घ्यायचं काम पडत नाही. जर तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्ही 2 थेंब हे डोक्याला जरी लावले तरी तुमचं डोकं थांबू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही कोरोनामध्ये हे नेहमी करायचो, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की माझे आजोबा जे होते ते असे घरगुती उपयोग जे आहे ते खूप करायचे. आणि त्यामुळे काय व्हायचं की आम्हाला दवाखाना कमी लागायचा. आणि आता हे जे सगळं आहे तर हे रात्रभर असंच ठेवायचं आहे. आणि जादू अशी घडते की जर तुम्ही हे 2-3 तास जर तुम्ही सहज ठेवलं तर याचं आपोआप पाणी होतं. आणि जेव्हा आपण काल ज्या बॉटलमध्ये अस्मनतारा, कापूर आणि त्यासोबत टाकलं होतं ओवा फूल, हे सगळं मिक्स करून त्याचं असं पाणी झालं आहे. आणि खरंच ही नैसर्गिक प्रक्रिया खूप छान आहे. तुमच्या बाळाला सर्दी जर झाली किंवा तुमच्या घशामध्ये खवखव होत असली किंवा तुम्हाला अचानक तुमचा हात दुखतो किंवा पाय दुखतो, तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. अगदी 1 थेंब जरी लावलं तुम्ही हे, तरी तुमचं डोकेदुखी फक्त एवढंच घ्यावं लागते. आणि तुम्ही तुमच्या डोक्याला किंवा असं नाकाजवळ जरी धरलं तरी तुमची सर्दी आपोआप यांनी बरी होऊ शकते. तुम्ही याचा उपयोग विक्स म्हणून पण तुमच्या बाळासाठी करू शकता. जर छोटं बाळ असेल अगदी 5-6 महिन्याचं किंवा 2-3 महिन्याचं जरी तुमचं बाळ असेल तरीही तुम्ही तुमच्या बाळालाही यूज करू शकता, कारण यानं कुठलेही साईड इफेक्ट होत नाही. मी माझ्या कबीरला अगदी लहानपणापासून याचा उपयोग करते. म्हणजे तुम्हीही तुमच्या बाळाला तळपायाला खाली लावायचं आणि त्यावर तुम्ही जर सॉक्स घातले तर तुम्हाला त्यांना कुठलंही विक्स लावायचं काम पडणार नाही. किंवा सर्दी झाली तर त्यांना तुम्ही कुठलंही औषध द्यायचं तुम्हाला काम पडणार नाही. तर हे अगदी घरगुती झटपट होणारं याचं नाव आहे अमृतधारा. हे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि खरंच अगदी कमी पैशामध्ये आयुर्वेदिक हा उपाय आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी मुलांसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे, म्हणजे एक आई म्हणून आपण त्यांच्यासाठी जेवढं होईल तेवढं करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. कबीरला केव्हाचा आवाज येत होते, पण कबीर आत्ता आला आहे आणि आल्यानंतर पण तो एवढी नाटकं करतो आहे. तर कबीरला मी अगदी थोडंसं लावून बघते आणि कबीरला मी हेच औषध देत असते विक्स म्हणून पण. आणि जर समजा त्याला कफ झाला असेल किंवा खोकला असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. तर तुम्ही पाहू शकता अगदी छोट्या बाळाला पण तुम्ही हे देऊ शकता. आणि आपल्याला पण डोकं दुखत असेल किंवा सर्दी असेल तर नक्की हे ट्राय करा. अशाच नवीन व्हिडिओ परत भेटूया. तोपर्यंत बाय.